आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नमस्कार। बागलान विधानसभा निवडणूक 2024 प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गावात वस्तीत आपल्या मतदारांना आपली बाजू मांडून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। परंतु बागलांच्या मतदारांच्या मनामध्ये कुठल्या उमेदवाराला पसंती आहे याचे ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी बागलान वृत्तांतची टीम पोहोचली आहे। याच मतदारसंघातील शिरपूरवडे या गावात आपण इथल्या मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत। त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला? कुठलं? शिरपूरवडे। काय वाटतं 20 तारखेला मतदान आहे, 23ला काय अपेक्षा? कोण असेल आमदार बागलांचा? काय नाही, आमचा जुना आमदार बरा आहे। काय त्यांचं नाव? दिलीप मंगळगोर। विकासाची कामं केलीत त्यांनी? हो केले। काय काम केलं आपल्या गावात? काय नाही, आमच्या गावात रस्त्यांचं कामं केले आहेत, नंतर भीमाशंकर जवळ केलेलं आहे। म्हणजे चांगलं कामं करतात बाबा ते एकंदरीत। तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही खूप आमदार बागलांमध्ये निवडून आलेले बघितलेत। ह्यापूर्वी काही आमदारांनी कामं केलीत आपल्या भागात? हां, जे ते सर्वच करतात, पण आता पाहिलं तर दिलीप मंगळगोर साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे। ठीक आहे। काय वाटतं तुम्हाला यावेळेस आमदार कोण असेल बागलांचा? दिलीप मंगळगोर। गावात कामं केलीत? हो। त्यांच्या कामांवर समाधानी आहात तुम्ही? वाटतं ते पुन्हा निवडून आले तर ते या म्हणजे आपल्या बागलान मतदारसंघामध्ये विकासाचा अजेंडा राबवतील? हो, मग पहिल्यापासून तेच आहे ना। तुमचं गाव कुठलं? तांदूळवाडी। शिरपूरवडे गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत। काय वाटतं दादा तुम्हाला यावेळेस बागलांचा आमदार कोण असेल? बोरसे साहेब। काय कारण? त्यांचं कार्य चांगलं आहे ना। काही काम केलं त्यांनी आपल्या गावात? बरोबर। या मंदिराला सुद्धा हातभार दिलेला आहे। ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेलेले आहेत बागलांचे, तुम्ही बघितले असणार। त्यांनी काही विकास कामं तुमच्या गावात यापूर्वी केली? इथलं काय आम्ही पाहिले नाही काम। काय वाटतं तुम्हाला यावेळेस गुलाल कुठल्या उमेदवाराच्या अंगावर पडेल? दिलीप मंगळू। काय कारण? हेच कारण ना, मग आपण जे चावळून राहिलो ना आता, त्याने कोणतीही समाजसेवा किंवा काहीतरी गोष्टी अडचणी सगळ्या गरिबांच्या बी जाणून घेतल्या त्यांनी। तुम्ही खूप आमदार बघितलेत बागलान मतदारसंघामध्ये निवडून आलेले वगैरे किंवा काही उमेदवारी करतात, तर जनसंपर्क कुठल्या आमदाराचा जास्त वाटतो तुम्हाला? दिलीप साहेब स्वतः फोन जरी लावला तर त्या ठिकाणी हजर राहतात। पाणी अडचण असो, आमचा कालवाचा निघाला, कालव्याचा स्वतः त्यांनी खर्च केलेला आहे। वाटतं का ते निवडून आल्यानंतर विकासाचा अजेंडा राबवतील? आता ती त्यांची मर्जी। आतापर्यंत तर गोड वाटलं, पण ते पुढे काय कार्य करतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे। आणि वाटतं तसं तो माणूस काही तेवढा हा नाही, सर्वसाधारण व्यक्तिमत आहे त्याचं। जर ते आमदार म्हणून निवडून आले तर काय अपेक्षा अजून? अपेक्षा एकच, गावाचा विकास किंवा पाणी अडचण, तालुक्याचा विकास, दुसरं काय पाहिजे मग आपल्याला? इथे पण ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत। ज्येष्ठ म्हणून, वडीलधारी म्हणून ह्या वेळेस कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आशीर्वाद असेल? सरासरी अंदाज आहे बा BJP आहे। पण BJP वाल्यांनी काही कामं केलीत गावात? काही कामं केलेली, पण काही गोष्टीला बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात, जुने जाणकार आहात, तुम्ही खूप आमदार बागलान तालुक्यामध्ये निवडून आलेले बघितलेत। सर्वात चांगला आमदार म्हणून कोणाला पसंती? आता हा आहे पक्षाचा नेता चांगला आहे। कुठल्या पक्षाचा नेता? BJPचा। आपण ह्या गावातील तरुणांचाही कौल जाणून घेणार आहोत। तरुणांच्या मनामध्ये नेमकं काय आहे? दादा आपलं गाव? शिरपूरवडे। काय वाटतं तरुणांच्या मनामध्ये ह्यावेळेस आमदार कोण झाला पाहिजे? बोरसे साहेब। काय कारण? कारण की सगळ्या गोष्टी त्यांनी कामं वगैरे केली, भरपूर कामं वगैरे केली आणि गरिबाला धावून देणारा माणूस आहे, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क असतो का? मग असतो ना। काय वाटतं ते जर आमदार म्हणून पुन्हा निवडून आले तर काय अपेक्षा आहे? गावाचा विकास वगैरे, विकास कामे वगैरे केली, भरपूर आणून दिलं त्यांनी, पाण्याच्या टाक्या वगैरे सगळ्या गोष्टी, निधी भरपूर मंजूर करून आणून देता। शेतकरी वर्ग पण आहे इकडे, शेतकरी वर्गांना जो काही लाभ असतो, महिलांना जो काही लाभ मिळतो आहे, वाटतं का हे सरकार निवडून आल्यानंतर या योजना चालू ठेवतील? मग योजना चालूच ठेवतील ना। आतापर्यंत तर फायदा होत आला, नंतर मग यापुढे काही सांगता येत नाही। तरुण म्हणून काय अपेक्षा, काय झालं पाहिजे? रोजगार निर्माण करून द्यायला पाहिजे तरुण पोरांना व्यवस्थित।
सगळ्या गोष्टी काही वाचनालय वगैरे सगळ्या निधी वगैरे मंजूर करून आणून द्यायला पाहिजे, गावाचा चांगला विकास करायला पाहिजे. तरुणांना आदेश आदेश आदेश. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेस बागलांचा आमदार कोण? बागलांचे आमदार जनतेच्या हिशोबाने आणि आमच्या हिशोबाने आमच्या नाथ संप्रदायाचं आणि सनातन धर्माचं परिपूर्ण BJPलाच साथ आहे. आणि भावी आमदार आता बोरसे साहेबच येणार. जिथे तिथं त्यांनी तालुक्या निधीवर ब्रेक रेकॉर्ड तोडलं आहे. महाराष्ट्रात अशी निधी आजपर्यंत कोणी आणली नाही. 2300 कोटींची निधी परिपूर्ण मंजूर केली आहे आणि प्रत्येक गावाला थोडी थोडी, कुठं मंदिराला, कुठं पंचायतला, कुठं काय. आणि ते असे आमदार आहेत, ते आमदार नाही शेतकरी आहेत. पहिला प्रश्न हा आहे, ते शेतकरी आहे. शेतीतून ते जनसेवेसाठी शेतकरी राजांचा आमदार आहे ते दिलीप मंगळू बोरसे साहेब. पहिले शेतकरींचा प्रश्न ठेवणार, परत गोरगरिबांचा. जिथं काही छोट्या मोठ्या समस्या झाल्यात तिथं त्यांच्या कानावर बातमी गेल्या ते जेवण करताच सोडून आणि ते त्या तिथं जातात, त्यांच्या मदतीचं कार्य करतात. त्यांच्याकडे म्हणजे आमदार कसं असतात, निवडून येतात आणि पुन्हा गावाशी संपर्क तोडून देतात, मग 5 वर्षानंतरच पुन्हा मतदानासाठी येतात, असं काही आहे का? त्यांचा जनसंपर्क आहे? हो आहे, भरपूर आहे. आम्ही आता जिथे तिथं आमच्या संपर्कमध्ये जिथं नाथ संप्रदाय आहे, आमचा सनातन धर्म आहे, प्रत्येक ठिकाणी जिथं भक्तीचं वातावरण आहे, एक आहे तो सेफ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वाक्य केलं, एक तर सेफ आहे. याचं ज्या लोकांच्या डोक्यात आलं, याचा अर्थ काय? एक आहे तो सेफ आहे, हे फक्त समजणं गरजेचं आहे. आता परिस्थिती अशी आली आहे, या परिस्थितीला आता राम आलेत. आपल्याला राम राज्य जर आणायचं असेल, रामाचा अभिषेक करायचा असेल, तर परत पूर्ण BJPलाच मत द्यावं. सगळ्यांना माझी हीच विनंती आहे. पण हे सर्व होत असताना महत्त्वाचे पण विषय आहेत. सिंचनाच्या, रस्त्यांचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना जे काही पीक आहे त्याला हमीभाव मिळण्याचा प्रश्न आहे. ह्या गोष्टीला धरून समाधानी आहात? ठीक आहे, मान्य आहे. तुमचा जो प्रश्न आहे हा तर एकदम आनंदी आहे आणि आम्हाला हे वाटलं तुम्ही हा प्रश्न केला. हा एक विचार करा, आता हे सरकार येऊन फक्त 10 वर्ष झाले. मला एक सांगा, ह्या 10 वर्षात मोदी सरकारने काय केलं आणि त्याच्या पहिले 60 वर्षे काँग्रेस सरकारने काय केलं, हा मेन मुद्दा आहे ना. 10 वर्षात असं काही केलं, शेतकरी राजांना काहीतरी कुठेतरी, म्हाताऱ्या माणसांना 2000 4000 काहीतरी वर्षाचे 6000 काहीतरी केले मोदी साहेबांनी. परत अजून ती निधी वाढवणार आहेत. आज 60 वर्षापूर्वी कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळाले, कोणती विमा मिळाली? आज प्रत्येकाला जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, काही असो 9000 5000 ज्या पद्धतीने भेटलं ते साहेबांनी आणलं. साहेबांच्या पद्धतीने साहेबांनी जो प्रयत्न केला वरती संसदमध्ये किंवा केंद्रामध्ये, सगळ्या गोष्टी परिपूर्ण केलं. आणि पीक पाणीचं आहे, आता ह्या गोष्टीला भाव वाढत नाही, तो नाही. आज शेतकरी वर्गाला माहिती आहे, अनेक शेतकऱ्यांनी 50,000चं 20,000चं काळं रोप पुढे टाकलं. निसर्गामुळे नुकसान झालं, तिथं सरकारही काही करणार नाही, स्वतः आमदार साहेबही काही करणार नाही. निसर्गाची नुकसान झाली तिथं पक्षाला दोष द्यायचा आणि ते निसर्गामुळे झालं. त्याच्याने कमी जास्त भाव ओढतो. आणि माझं प्रत्येक जनतेला सांगण्याचं आहे, कांद्या बटाट्याचा विचार नाही करायचा, हा भाव चढ उतार होणारच आहे. त्यासाठी कांद्या बटाट्याचा भावही स्थिर ठेवायचा असेल तर फक्त जायचं असेल फक्त ते हिंदुत्व वाचवण्यासाठी आणि शेतकरी राजाला वरती आणवण्यासाठी फक्त कमळ. या ठिकाणी आणखीन दादा आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं, विजय कोण खेचून आणू शकतं बागलान आमदारकीचा? आमदारकीचा विषय दिलीप साहेबच आणतील. काय कारण? कारण त्यांनी जे कामं केले ते काँग्रेस सरकारच्या मागच्या 50-60 वर्षात आम्हाला इतकं बघायला नाही भेटलं, इतकं 10 वर्षात बघायला भेटलं. काय बघायला मिळालं असं 10 वर्ष? पाटाचं काम केलं, हरणबारीहून तिकडं लाडूत बिडूत सर्व पाण्याचे प्रश्न सॉल्व केले. तिकडं फोपीर आनंदपूर सगळं पाणी गेले तिकडं पाटाचं. काय वाटतं ह्या वेळेस कुठला उमेदवार विजय खेचून आणू शकतो बागलान आमदारकीचा? दिलीप बोरसे. काय कारण? कारण 2.5 वर्षात इथलं कामं केलेत की पुरे तालुकाभर कामं आहेत त्यांची. ह्या मागे पण काही माजी आमदार होऊन गेले, त्यांनी त्यांच्या काळात या भागामध्ये परिसरात काही कामं केली असतील? काहीच कामं केली नाही त्यांची, आम्हाला दिसायलाच बघितलं नाही. काय वाटतं, जर समजा दिलीप बोरसे साहेब हे पुन्हा बागलांचे आमदार झाले तर ते या ठिकाणी विकासाचा जो अजेंडा आहे, जी विकासाची कामं ते करत आहेत असं तुम्ही म्हणतात, तर ते चालू ठेवतील? हां, चालू ठेवतील. हे 2.5 वर्षात इथलं कामं केलेत की मागचे 50 वर्ष कामं झाले नाही, हे कामं करून दाखवलं त्यांनी.
या ठिकाणी आणखीन दादा आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं दादा तुम्हाला, कोण मारेल यावेळेस आमदारकीची बाजी? दिलीप बोरसे. काय कारण? त्याचं कारण आहे मी रावायला ताराबाज आहे, त्याच्याकरता कामं भरपूर केलेले आहेत. आज नवा स्टँडपासून तो नदीपर्यंत जबरदस्त रस्ता केलेला आहे, कॉन्क्रीट रस्ता. वस्ती आदिवासी वस्तीमध्ये रस्ते केलेले आहेत कॉन्क्रीट. आणि जो ताराबादचा एस टी स्टँड आहे तर त्याचं डायरेक्ट कॉन्क्रिटीकरण करून एकदम चांगलं केलं बा. पहिलं ना ताराबादला म्हणजे ते एस टी स्टँडमध्ये घुसताना इथं खड्डा तिथं खड्डे असे राहायचे, पण आता भरपूर सुधारणूक केली बा ताराबादची. आणि जवळपास म्हणजे तालुकाचा चेहरामोहराच चेन होणार आहे बा असं पुढं, असं मला वाटतं बा. हे जर आले तर वाटतं ते करतील, चेहरा बदलतील, विकास काहीतरी तालुक्याचा. हो, ताराबादचा म्हणजे एवढा विकास केलेला आहे तर आज तुम्ही ताराबादला जर गेले तर एंट्री करतानाच विकास दिसणार तिथं, असं आहे. काय वाटतं, बागलाण विधानसभा निवडणूक आहे, 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 23ला निकाल काय अपेक्षित आहे? तेच आमदार दिलीप मंगळू बोरसेच राहतील. काय कारण? कारण त्यांनी विकास कामं वगैरे भरपूर काही केलेले आहेत. आत्ता ॲक्च्युली मेन सांगणं म्हणजे मी जवळजवळ ही 7वी ते 8वी पंचवार्षिक योजना बघतोय की सगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये दिलीप मंगळू साहेबांनी जे काम केलेले आहे ते काम कोणी केलेलं पण नाही, माझ्या मताने कोणी करणार पण नाही असं वाटतं. अशी काय कामं केलीत त्यांनी? भरपूर काही आपल्यालाच दिसतंय. तुम्ही आता येताना बघितले असतं, आता मी 20 वर्षापासून या गावात प्रॅक्टिस करतो. येताना रस्ते म्हणजे पांदीचे रस्ते होते, पांदी होती, तर आता येताना डांबर वगैरे ह्या त्या गोष्टी दिसत आहे, म्हणजे डोळ्यालाच त्या गोष्टी समोर दिसत आहे. काय अपेक्षा आहेत नवीन आमदारांकडून आपल्याला? काय विकास अजून झाला पाहिजे? काहीच नाही. ह्या जशा या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे त्याच पद्धतीने अजून त्यांनी याच्यापेक्षा वरचढ काम करावं एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही. अच्छा, काय वाटतं दादा तुम्हाला यावेळेस आमदार कोण बागलांचा? बागलांचा आमदार दिलीप बोरसेच राहील. या मागे पण काही आमदार निवडून आलेले तुम्ही बघितले? 5 वर्ष पार जे निवडले याच्या अगोदर ते 5 वर्षे इथं गावात सुद्धा आले नाही आमच्या गावात. मग दिलीप बोरसे साहेबांचा जनसंपर्क आहे तुमच्याशी? कमीत कमी गरीबाचं लग्न बी राहिलं ना तिथं 5 मिनटं का ना हाजरी लावायला दिलीप बोरसे येतात. आपण विकासाची कामं केली? हां, कामं केली. परत भीमाशंकरचे भरपूर कामं केले. आमचं देवस्थान आहे ना इथं, भीमाशंकरला बी चांगल्या निध्या वगैरे दिल्या. कोणते बी गरीब बी लोक गेले त्यांना बी निध्या, कोणती बी जयंती राहिली, शिवजयंती राहू द्या, आंबेडकर जयंती राहू द्या, एकलव्य राहू द्या, सर्वांना पैसे देता भाऊ, ते काहीतरी खुशीने देता भाऊ. त्यांच्या अशा कामांवर खुश आहात तुम्ही? अशा कामांना म्हणजे कोणीच नाही आहे. 5 वर्ष त्याच्या अगोदर जे आमदार निवडले ते 5 वर्ष या गावाकडे ढुकूनसुद्धा पाहिलं नाही त्यांनी. वाटतं की पुन्हा आमदार झालेत बोरसे साहेब तर ते आपल्या गावाकडे लक्ष देतील? हा, पूर्ण लक्ष देतील ते. बागलाण विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे. 17 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाच्या गाठी भेटी होत असतील, प्रचार सभा चालत असतील. काय वाटतं या 17 उमेदवारांमध्ये ह्या वेळेची आमदारकीची बाजी कोण मारणार? दिलीप मंगळू बोरसे. काय कारण? विकास कामं भरपूर केलेत. काय काम केलं असं त्यांनी? जिथं बसले तेच मंदिर सुद्धा त्यांनी दिलेले. याच्या पलीकडे आणखी भरपूर गट्टू केलेले आहेत, मशानभूमीचे कामं केलेले आहेत, भरपूर कामं केले त्यांनी. अशा कामांवर तुम्ही समाधानी आहात? हो. वाटतं ते पुन्हा आमदार झालेत, निवडून आलेत तर ते विकासाचा अजेंडा असाच चालू ठेवतील? हो, असं चालू ठेवतील. यावेळेस आमदार कोण असेल बागलांचा? बागलांचे आमदार हे गातळ ये येथील आदिवासी आहेत, दिलीप मंगळू बोरसे. नमस्कार, आपलं गाव? सटपुरोडे. काय वाटतं यावेळेस बागलांचे आमदारकी कोणाकडे असेल? काय नेहमीसारखं आपलं मंगळू बोरसेच. काय कारण? कारण त्यांचे कामं वगैरे आणि जिथं गरज आहे तिथे ते पोचून जातं लवकर. काय कामं केलीत त्यांनी? आता आमच्याकडे जवळजवळच त्यांचे कामं आधीपासून पेंडिंग होते ते त्यांनी एकदम प्रॉपर करून टाकले. परत हा कालवा वगैरे त्यांनी व्यवस्थित करून दिलेला आहे. पाण्याची समस्या त्यांनी एवढी दूर करून दिलेली आहे. त्याच्यामुळं समजा ते आमदार म्हणून निवडूनच आले, 20 तारखेला मतदान आहे, 23ला निकाल येईल, समजा ते निवडून आलेत तर एक तरुण म्हणून काय अपेक्षा, अजून काय झालं पाहिजे? त्यांनी जे काय म्हणतो आपण बेरोजगार आहेत त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, बस एवढंच. नेमकं काय करायला पाहिजे? बेरोजगारांना रोजगार कसा मिळू शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे? कारखाने वगैरे त्यांनी चालू करायला पाहिजे आपल्या याच्यात बागलांमध्ये नवीन. ह्यावेळेस ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी? दिलीप मंगळू बोरसे. काय कारण? कारण त्यांनी आमच्या गावात फार विकास केलेला आहे साहेब. आमच्या गावात जवळजवळ 3 मंदिरं 10-10 लाखाचे 11 लाख आणून परत त्यांना गट्टू, इतर कामं, रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना सगळ्या त्यांनी मंजूर केल्या आहेत इथं. अशा कामांवर खुश आहात? एकदम खुश, म्हणजे आमचं पूर्ण गाव खुश आहे आणि पूर्ण युवा मंडळी, सगळी मंडळी त्यांच्यासाठी आनंदी आहे.
यावेळेस ते झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ह्या पलीकडे आणखीन जर समजा कोणी आमदार निवडून आला, काय अपेक्षा? त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आणि त्यांनी आधी केल्यासुद्धा नाही. पण आता जे आमचे आमदार निवडून येतील त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा राहील. आमचे विकासाची कामं तरुणांसाठी गावासाठी केले पाहिजे. व तरुणांसाठी नेमकं काय हवं आहे? ITI कॉलेज इतर त्यांच्यासाठी जे आपल्या गृह उद्योग लहान उद्योग करता येतील किंवा सर्व्हिससाठी जे चान्स करता येते अशा उद्योगांसाठी. वाटतं बोरसे साहेब निवडून आल्यानंतर त्यांचा विकासाचा अजेंडा असा राबवतील? हो 100% 100% सर. ह्यावेळेस बागलाण विधानसभा निवडणुकीत काय निकाल अपेक्षित आहे? दिलीप मंगळू बोरसे. काय कारण? काम बी चांगले करतात ते. काय काम केलं त्यांनी? त्यांनी सर्व रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित केले. अशा कामांवर खुश आहात? मग तुम्ही तरुण आहात, निवडून येणाऱ्या आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा असते? म्हणजे गावामध्ये MIDC म्हणजे असे काही प्रकल्प होण्यासाठी हे पाहिजे आम्हाला, काही सुवर्ण संधी मिळायला पाहिजे कामासाठी. काय वाटतं दादा, ह्या वेळेचा आमदार कोण असेल? यावेळेचा आमदार जो रेग्युलर आमदार आहे तो तर नाही येणार. परिवर्तन होणार, 100% परिवर्तन होणार. परिवर्तनामध्ये तुम्ही कुठल्या उमेदवाराला पसंती देणार? पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारची. विद्यमान आमदारांनी काही कामं केली आहेत आपल्या गावात? जे कामं केले सगळे निष्कृत दर्जाचे, चांगले कामं एक पण नाही. जे कामं केले सगळे ठेकेदारांचे कामं आहे, पण ओरिजिनल कामं नाही केले चांगले. रस्ते केले ते सगळे खराब झाले. 6-6 महिन्यात रस्ते खराब झाले. आमचा जायकडा पट्ट्याचा रस्ता बघून या तुम्ही, वाटलं किती खड्डे. अर्धं काम झालं, अर्धं तसंच पडलेलं आहे. काय अपेक्षा नवीन येणाऱ्या आमदाराकडून? काय आपल्या भागात विकास झाला पाहिजे? नवीन रोजगार तयार झाले पाहिजे. काही मोठे प्रकल्प एखादा यायला पाहिजे. काही MIDCसाठी काहीतरी जागा वगैरे उपलब्ध करून पाहिजे. मोठे उद्योग यायला पाहिजे. या ठिकाणी काही महिला आहेत, त्या गप्पा मारत होत्या. आपणही त्यांच्यात जाऊन बसून गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील कोण. काय वाटतं यावेळेस आमदार कोण असेल बागलांचं? कमल. काय वाटतं मावशी तुम्हाला? आम्हाला कमलच पाहिजे. काय कारण? घरकुल पाहिजे आम्हाला. घरकुलच नाही, आम्हाला राहायला जागाच नाही अजिबात. घरकुल राहायला आम्हाला जागा नाही. आता वडिलांचं घर ते हिसकून दिलं त्यांनी, तर मग कुठं राहायचं आम्ही? मग कमळवाले जर समजा निवडून आले तर ते ह्या योजना तुम्हाला जी काही तुमची अपेक्षा आहे, जी काही योजना पाहिजे ती मिळवून देतील तुम्हाला? मग ते करायला त्यांनी पाहिजे ना भाऊ. असं आहे, दुसरं काहीच नाही आमची इच्छा. फक्त घर राहायला पाहिजे, बाकी काहीच नको आम्हाला. इथे पण मागे ताई येत, आपण त्यांचा कौल जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बी तेच वाटतं. घराची सोय व्हायला पाहिजे, यायला पाहिजे बुवा घरामध्ये आमच्या काहीतरी नवीन आमदार. मग आमदार म्हणून तर कोणाला, ह्या आपल्या ज्या गरजा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी निवडून द्यावं लागेल. तुमची निवड कोणाला? कमळ. ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी? तुतारी का कमळ? फूल. फुलासोबत कामं करतात का पण ते गावात? आता आपण काय बाई माणसं चुली पसल्या राहतो, आम्हाला काय एवढी पुढचं माहिती. ज्या काही योजना सुरू केल्या आहेत, ज्या स्कीमा सुरू केल्या आहेत, त्याचा काही लाभ मिळतो का तुम्हाला? आम्हाला अजून काहीच नाही, काहीच भेटलाच नाही अजून. कसला लाभ भेटला नाही? काहीच नाही अजून. जागा नाही, घर नाही, दार नाही, काहीच नाही. मी म्हणजे कधीपासून मतदान करते मी, पण आम्हाला काही लाभ भेटला नाही. मग लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो? नाही भेटला नाही अजून. ST मध्ये तुम्ही प्रवास करतात, 50% वनपोर झालेलं आहे. मावशी 20 तारखेला मतदान आहे, 23ला निकाल येणार आहे. यावेळेस आमदार कोण पाहिजे? दिलीप बोरसे. काम केले त्यांनी गावात? ते करू नको करू बा, त्या चावतच लोक करी घेऊ आपण असे म्हणे. योजनांचे पैसे वगैरे लाभ वगैरे काही मिळतो का तुम्हाला? नाही अजून काही. लाडकी बहीण वगैरे मग भेटच ना. भेटतो का? रेशन जे आहे मोफत मिळतं ते मिळतं का? मग खुश आहात या योजनांवर? दादा आहेत, विश्रांती करत होते, बसले होते सावलीत. आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं यावेळेस बागलांचा आमदार कोण असेल? बागलांचं आमदारचं दिलीप बोरसे साहेबांनी तर खूप काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आमचे उतराण्याचे 3 दादा पगार पण होते. आमचा पाणी येत नव्हतं, त्यांनी पाटला पाणी काढलेलं आहे त्यांनी खूप. आणि हे गाव त्यांना पूर्ण BJPला मतदान करणार आहे. पण ह्या मागे पण आमदार होऊन गेलेत, खूप आमदार झालेले आहेत, निवडून आलेत. मग त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही त्यांच्या काळात काहीतरी विकासाची कामं केली असतील? नाही, जेव्हा हे साहेब आमदार झाले यांनी खूप कामं केलेली आहेत आणि कोणतीही जाग्यावर कुठेही बोलवलं तर हजर राहतात.
तुम्ही शेती करता का? हो, शेती करतो आम्ही. मग शेतकऱ्यांना जी शासनाने सुरू केलेली योजना होते, काही विमा वगैरे असतील, काही योजना असतील, तर त्या योजनांवर तुम्ही समाधानी आहात? हो, सगळ्या योजना मिळाल्या आम्हाला. त्याचा लाभ मिळाला? मग लाभ मिळाला आम्हाला, सगळा लाभ, खूप लाभ मिळाला. कसं असतं दादा, काही आमदार निवडून येतात किंवा आश्वासन देतात, निवडणुकीच्या काळात गाठीभेटी करतात, पण सर्वात जास्त जनसंपर्कामध्ये राहणारा आमदार कोणता? दिलीप बोरसे साहेब. अशा प्रकारे आपण जाणून घेतलेले आहे शिरपूरवडे गावातील मतदारांचा कौल कुठल्या उमेदवाराच्या सोबत आहे, त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला आहे. असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची. आणि हो, नक्कीच 20 तारखेला मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा. कॅमेरामॅन गणेश पवारसह बागलाण वृत्तांतसाठी मी भैयासाहेब माळी.